त्या नवऱ्याने प्रॉपर अरेंज मॅरेज केलेले, आई बाबांच्या मर्जीनं केलेले, आयुष्यभर आई बाबांनी सांगितलेल्या व्हॅल्यू सिस्टीम त्या मुलांनी फॉलो केलेले आणि लग्न करून एका मुलीला तो आणि मग मुलीला आणल्यानंतर तो मन मोकळं प्रेम कर. आणि त्याची प्रेमाची परिभाषा काय आहे, आपण आयुष्यभर सगळे नियम पाळलेत, आता ही हक्काची बायको आहे ना, मग मी खूप प्रेम करणार तिच्यावर, व्हॅल्यूफुल प्रेम करणार, छान सेक्स करणार, फिरायला घेऊन जाणार, तिचे नखरे पुरवणार. असं जेव्हा तो करायला लागतो मग ते तीच आई आणि तिचे बाबा त्या पोराला मोठा, आपल्याकडे भारतात स्टेटमेंट आहे, जोरू का गुलाम हो गया. मराठीत खूप भारी म्हणतात, बायकोचा बैल. परफेक्ट. मग आता तो बायकोचा बैल झाला हे जेव्हा त्याला ऐकायला येतं तर दिस इज बिगेस्ट क्राईम ऑन अर्थ. कारण त्या नवऱ्याला ना कन्फ्युजन होत. बरं, त्यांनी हॉलमध्ये आई बाबांचं ऐकायचं की तो काय बायकोचा बैल ना, बायकोचा बैल आहे हे ऐकायचं, वर बेडरूम मध्ये जायचं. मग ती जी मुलगी असते ती त्याला म्हणणार, मग तुम्ही लग्नच का केलं, तुम्ही माझ्यासाठी काय बोलतच असं नाही, तुम्ही अजून कुकुळं बाळत आहे, आईचं बाळ आहे, आईचं बाळ आहे अजून. मग त्याची ती जी प्रेमाची परिभाषा होती ना, की लग्न झालं आता मी हे करेन ते करेन, आपण किती सहजरित्या बोलून जातो, नवरा सँडविच होता.